नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। परमानंद माधवम। हरिओम। हरिओम. आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामधल्या 12व्या श्लोकापर्यंत आलो. गेल्या वेळेला आपण 12वा श्लोक संपवला होता. तर वीणाताई तुम्ही 12वा श्लोक म्हणा, मग मी गीताईचा श्लोक म्हणते आणि मग आपण पुढचा 13वा श्लोक पण म्हणा तुम्ही. कांक्षतः कर्मणां सिद्धिं यजन्ते इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. जे कर्म सिद्धी वांछूनी यजिती येथ दैवते मनुष्यलोकी कर्माचे पावती फळ शीघ्रते. 13वा म्हणा. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्धय कर्तारमव्ययम्. तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. निर्मिले वर्णनीचारी गुणकर्मे विभागुनी करुणी सर्व हे जाण अकर्ता निर्विकारमी. आज ह्या श्लोकाला आपण सुरुवात करतोय तेव्हा आधी पदच्छेद आणि अन्वय अर्थ बघूया. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम अपि माम विद्धि अकर्तारम अव्ययम्. गुणकर्म विभागशः चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. आपण अन्वय आणि अर्थ बघतोय. गुणकर्म विभागाच्या अनुरूप माझ्याकडून चातुर्वर्ण्य निर्माण झाले. तस्य कर्तारम अपि माम, त्याचा कर्ता असूनही मला, आता इथे कंसात भासत असूनही मला, विद्धि अकर्तारम अव्ययम, खरोखर तू मला अकर्ता आणि अव्यय जाण. परत एकदा नुसता अन्वय वाचते आणि अर्थ वाचते. गुणकर्म विभागशः चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. गुण आणि कर्म याच्या विभागानुरूप म्हणजे याच्या भेदानुरूप माझ्याकडून चातुर्वर्ण्य निर्माण झाले. तस्य कर्तारम अपि माम अकर्तारम अव्ययम विद्धि, त्याचा कर्ता भासत असूनही तू मला खरोखर अकर्ता आणि अव्यय असं जाण. आता गेल्या श्लोकातल्या विवेचनामध्ये आपण बघितलं होतं कर्मजा सिद्धी नावाचा शब्द आपण आपल्या कानावर पडला. कर्मजा सिद्धीमुळे काय होतं, म्हणजे कर्मजन्य सिद्धीमुळे म्हणजे कर्मातून मिळालेल्या फलामुळे काय होतं तर आसक्ती वाढते आणि आसक्ती वाढल्यामुळे कर्मबंधन निर्माण होतं. हे आपण गेल्या श्लोकामध्ये बघितलं. म्हणजेच कर्मजन्य फलसिद्धीची इच्छा जर ठेवली तर कर्मामध्ये मलिनता येते आणि म्हणून कर्मामध्ये पवित्रता कशी येईल म्हणजे दिव्यता कशी येईल हे सांगण्यासाठी भगवंत आपल्या कर्माच्या दिव्यतेचं वर्णन इथे विशेषत्वाने करताय. तर हा 13वा श्लोक आणि पुढचा 14वा श्लोक यात मिळून ईश्वराच्या स्वतःच्या अशा एका मोठ्या कर्माचं उदाहरण ते सांगतायत आणि त्या कर्मामध्ये आपलं अकर्तापण अभोक्तापण हे ठळकपणे नमूद करतायत ते. आणि त्याच्या योगाने कर्मयोगाच्या धारणा ह्या आपल्या मनावर बिंबवण्याचा त्यांचा प्रयत्न, म्हणजे अर्जुनासाठी पण आपल्या मनावर बिंबवण्याच्या धारणा त्यांचा प्रयत्न. आता इथे आपण बघूयात चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, ही पहिली ओळ आपण आधी त्याच्यावर चिंतन करूया. सुरुवातीला गुणकर्म विभागशः हे जेव्हा शब्द आपण वाचतो तेव्हा थोडस कुठेतरी आपल्याला मनात काहीतरी खणखणलं पाहिजे की हे शब्द कुठेतरी आपल्या कानावर पडलेले आहेत यापूर्वी सुद्धा. असं वाटतंय का तुम्हाला, किंवा लक्षात येतंय का की आपण कुठल्या संदर्भात कुठल्या अध्यायात बघितलेले आहेत? येत असेल तर कोणीतरी सांगितलं तरी हरकत नाही पटकन, नाही तर मग मी सांगणार आहेच.
तिसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे. तिसऱ्या अध्यायामधले 27, 28, 29 आणि हे कशासाठी आहे? आपण जसे पुढे पुढे जातोय तसं पुढच्या पुढच्या विषयांचे धागे किंवा धागेदोरे कसे आपण मागून पुढे पुढे ओढतोय किंवा त्या विषयांची बीज कशी पेरत 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 भगवंत चालले, ह्याचा एक तर आपल्याला मौज आपण अनुभवावी. आणि थोडस काही शब्द एकाच अर्थाने पुन्हा पुन्हा वापरलेत. ती पुनरुक्ती अशासाठी आहे की तो विषय महत्वाचा असतो आणि पुन्हा पुन्हा तो ऐकल्याशिवाय आपल्या मनात तो ठस होत नाही. किंवा कधी कधी काही शब्दांचे अर्थ हे त्या त्या संदर्भात थोडे निराळे असतात. जसं आपण बघितलं मागच्या वेळेला की मम वर्तमान उवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः, ही अख्खी ओळ जी तिसऱ्या अध्यायात रिपीट झाली ती चौथ्या अध्यायातल्या पण एक दुसराच चरण म्हणून रिपीट झाली. पण त्या दोघांच्या संदर्भामध्ये किती फरक हे आपण गेल्या वेळेच्या रिकॅप मध्ये बघितलं होतं, ते तुम्हाला आठवत असेल. तर तसंच की नेमका फरक आहे का तोच मुद्दा सुरुवात करून पुढे फुलवला जातोय, ह्याच्याकडे आपण थोडस मागे वळून बघणं हे आवश्यक आहे. म्हणून आपण ते थोडस बघूयात की गुण आणि कर्म याच्या विषयी तिसऱ्या अध्यायात भगवंत काय म्हणतात. आता 27वा श्लोक आहे. प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ता किमन्यते. कर्मे होतात ही सारी प्रकृतीच्या गुणांमुळे, अहंकार बळे मूढ करता हेच घेत असे. इथे गुण आणि कर्म यांच्यातला पहिला संबंध एक्सप्लेन करायला सुरुवात केली होती आणि तोच विषय इथे चौथ्या अध्यायामध्ये पण पुढे कसा फुलवला. मग तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वान सज्जते. गुण हे आणि ही कर्मे ह्याहुनी वेगळाचिनी, जाणे तत्वज्ञ गुंतेना गुणात गुणवागता. हे गुण कुठले तर प्रकृतीच्या ठायी असलेले त्रिगुण सत्व रजतम या 3 गुणांची इथे चर्चा चालू आहे. आणि कर्म ही गुणांवर अवलंबून असतात. म्हणून कर्मामध्ये माणूस जो तत्वज्ञ माणूस आहे तो त्याच्यामध्ये गुंतत नाही, हे या 28व्या श्लोकामध्ये सांगितलं. प्रकृतेर गुणसमूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्नविदो मंदान कृत्स्नविन्न विचालयेत. आणि प्रकृतीच्या गुणांच्या जे मोहात पडलेले असतात ते मात्र त्या सगळ्या कर्माच्या गुंत्यामध्ये अडकून पडतात आणि मग त्यांना कसं कर्मबंधन निर्माण होतं. आपला तेच कर्मबंधनाचाच विषय पुढे कंटिन्यू झालेला आहे. त्यामुळे हे श्लोक हे रिलेव्हंट आहेत आणि आपल्याला खरं म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा एक टार्गेट दिलेलं आहे बरं का परमेश्वरांनी. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य योगवार्जुनो निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान. त्रिगुणांच्या चर्चेला तिथून सुरुवात झाली, पण तिथे खूप चर्चा केली नाही, फक्त एक विषयाची एक असा पॉइंट सोडलाय फक्त की वेदांच्या कर्मकांडामध्ये का अडकायचं नाहीये, कारण ते त्रिगुणामध्येच तुम्हाला अडकवतात आणि त्रिगुणांच्या पलीकडे जाणं हे टार्गेट आहे. पण एकदम कसं त्रिगुणांच्या पलीकडे जाणार, म्हणून मग म्हणतात की नित्य सत्वस्थ व्हा, म्हणजे तुमचे तमोगुण आणि रजोगुण कमी करून हळूहळू तुम्ही जास्तीत जास्त सत्वगुणात राहण्याचा प्रयत्न करा. आणि एकदा तुम्हाला ते जमायला लागलं की मग अलगदपणे तो सत्वगुण सुद्धा पुढे ओलांडून पुढे जायचंय. तिथे परब्रह्म आहे, ते त्रिगुणातीत आहे ना. त्यामुळे दुसऱ्या अध्यायामध्ये टार्गेट सेट केलं. तिसऱ्या अध्यायामध्ये गुण आणि कर्म यांचा जो काही संबंध आहे तो थोडक्यात सांगितला. आणि आता म्हणून तर कर्मयोग हा दुसऱ्या अध्यायापासून सुरू झालाय. दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 18वा ह्याच्यामध्ये पूर्ण कर्मयोगात, आणि कर्म हे गुणांवर अवलंबून आहे त्यामुळे त्याच्या अनुषंगाने गुणाची चर्चा ही नॅचरलीच होते, नैसर्गिकरित्या होते. आणि या गुणांच्या चर्चेला भगवद्गीतेमध्ये इतकं महत्व दिलेलं आहे की एक अख्खा अध्याय 14वा अध्याय जो आहे तो गुणत्रय विभाग योग हा जो प्रसिद्ध आहे तो फक्त गुणांच्या चर्चेला दिलेला आहे की गुणांचं स्वरूप काय आहे, गुणांचा प्रभाव कर्मांवर कसा होतो, कुठल्या गुणाच्या आधिक्याने जी कर्म होतात त्याचे परिणाम कसे भोगावे लागतात, असं सगळं 14व्यात आणि काही प्रमाणात 18व्यात सुद्धा खूप चर्चा आहे.
ज्ञान, तप, दान, सुख, बुद्धी, धृती, हे सगळं 3 प्रकारांनी कसं होतं, म्हणजे वेगवेगळ्या गुणांच्या अधिक्याने त्याच्यामध्ये कसा फरक पडतो, कसा बदल होतो आणि त्याचे त्या साधकाला कसे परिणाम भोगावे लागतात, ह्याची अत्यंत सखोल चर्चा ही 18व्या अध्यायापर्यंत झालेली आहे. त्यामुळे हा खूप महत्वाचा भाग आहे. आता इथे चातुर्वर्ण्य म्हटलंय. आपल्याला 4 वर्ण माहितीये: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि गुण म्हणजे त्रिगुण. तर गुण आणि त्याप्रमाणे करायच्या किंवा केली जाणारी कर्म यांच्या भेदावरून मी हे वर्ण उत्पन्न केले किंवा माझ्याकडून हे वर्ण उत्पन्न झाले, हे ईश्वराचं विधान आता आपण थोडं समजून घेऊया. इथला प्रत्येक शब्द गीतेतला हा खूप जाणीवपूर्वक आणि विशिष्ट हेतूने वापरलेला आहे. मी चातुर्वर्ण निर्माण केले अशी रचना नाहीये. आपण त्या रचनेबद्दल बघणार आहोत. जेव्हा अकर्तारम ह्या शब्दाचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा माझ्याकडून हे चातुर्वर्ण निर्माण केले गेले, ही जी रचना केलेली आहे भगवंतांनी, त्याचा सिग्निफिकन्स किंवा त्याचा पर्पज काय आहे, हेतू कुठल्या हेतूनी हा प्रयोग केलेला आहे, हा पॅसिव्ह व्हॉइस वापरलाय, ऍक्टिव्ह व्हॉइस नाही वापरलेला. त्याच्याविषयी आपण पुढे बोलूया. तर पहिल्यांदा आपण हे विधान आधी समजून घेणार आहोत. तर सत्वगुण काय करतो, तर ज्ञानप्रधान प्रवृत्ती निर्माण करतो. रजोगुण हा कर्मप्रधान प्रवृत्ती निर्माण करतो आणि तमोगुण हा जड आणि विश्रांती प्रधान असतो. म्हणजे तो सत्वगुणासारखा विशेष ज्ञानप्रवृत्ती पण निर्माण करत नाही किंवा रजोगुणासारखी विशेष कर्म प्रवृत्ती सुद्धा निर्माण करत नाही. आणि प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये हे 3ही गुण असतात आणि त्यांचं प्रमाणही वेगळं वेगळं असतं. आणि ते प्रमाण कसं आहे, कुणाच्या अंतःकरणात त्रिगुणांचं प्रमाण कसं आहे, याच्यावर ज्याच्या त्याच्या अंतःकरणाची ठेवण ही अवलंबून असते. आणि त्याला तो कुठल्या प्रकारची कर्म करणार, त्याच्या प्रवृत्ती कशा असणार, हे त्याच्या अंतःकरणाच्या ठेवणीवर अवलंबून असतं. म्हणून ज्या असंख्य प्रवृत्ती निर्माण होतात या कॉम्बिनेशन्स मधून त्रिगुणांच्या, त्याचं ग्रॉसली एक जे क्लासिफिकेशन केलं ते 4 प्रकारचं केलं की ज्ञानप्राप्तीसाठी प्रवृत्त होणं, अधिकार प्राप्तीसाठी प्रवृत्ती असणं, तिसरी द्रव्य प्राप्तीसाठी असणं आणि चौथी सेवावृत्ती, सेवेशी संबंधित वृत्ती. आता ह्यापैकी कुठलीही प्रवृत्ती ही कुठली प्रवृत्ती प्रधान असेल हे जन्मावरून ठरत नाही, तर ते त्या व्यक्तीच्या अंतःकरणाच्या ठेवणीवर म्हणजे त्याच्या अंतःकरणात असलेल्या त्रिगुणांच्या प्रभावावरती अवलंबून असते. त्रिगुणांच्या पैकी कुठला तरी एक जास्त प्रबळ असतो, दुसरे 2 गौण असतात किंवा 2 प्रबळ असतात, तिसरा सुप्त असतो. अशा स्वरूपाचं वेगवेगळी कॉम्बिनेशन्स असतात आणि त्यानुरूप त्या व्यक्तीची कर्म होते. शंकर भाष्यामध्ये म्हणजे शंकराचार्यांनी जे गीतेवर भाष्य लिहिलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते हे असंच एक्सप्लेन करतात की कुठल्या गुणाचं प्राबल्य असल्यानंतर कुठल्या प्रकारची कर्म होतात. तर ब्राह्मण हे सत्वप्रधान असतात. ब्राह्मणांमध्ये सत्वगुणाचं प्राधान्य असतं आणि रजोगुणाचं गौणत्व असतं. तर शम, दम, तप ही त्यांची कर्म असतात. क्षत्रियांमध्ये सत्वगुण गौण असतो आणि रजोगुण प्रधान असतो. तर शौर्य, धैर्य, युद्ध, प्रशासन ही त्यांची कर्म असतात. वैश्यांमध्ये तमोगुण गौण आणि रजोगुण प्रधान असतो. तर शेती, व्यापार, गोपालन अशा स्वरूपाची म्हणजे ज्याच्यात द्रव्य प्राप्ती होईल तशी त्यांची कर्म असतात. आणि शूद्रांमध्ये रजोगुण गौण आणि तमोगुण प्रधान असतो. तर सेवा कर्म हे जास्त करून त्यांच्याकडून घडतं. आता हेच सांगणारे गीतेतले श्लोक आपण बघणार आहोत. 18व्या अध्यायातले 41 ते 44 या श्लोकामध्ये स्पष्ट यादी दिली की सत्वगुणाची कुठली कर्म असतात, रजोगुणाची कुठली असतात आणि तमोगुणाची कुठली असतात. मी गीता आणि गीताई असं जोडून वाचते कारण गीताईतली भाषा अतिशय सोपी असल्यामुळे पटकन त्या सगळ्या श्लोकाचा म्हणजे संस्कृत मधल्या श्लोकाचा अर्थ उलगडायला गीताई फार छान पडते.
41व्या श्लोकामध्ये काय सांगतात ते बघूया. ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्राणांच परंतप कर्माणि प्रतिभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः ब्राह्मणादिक वर्णांची कर्मे ती विभागिली स्वभाव सिद्ध जे त्याचे गुण त्यास धरून या. सुरुवात केली आता सांगायला की गुणांवर कशी कर्म आधारित आहेत ब्राह्मण इत्यादी वर्णांची आणि त्या कर्मांवर वर्ण कसे अवलंबून आहेत आणि ते कसे स्वभावानुरूप आहेत प्रत्येकाच्या, ते मी तुला आता सांगतो. शमोदमस्तप शौचम क्षांतिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् शांती क्षमा तप श्रद्धा ज्ञान विज्ञान निग्रह रुजुता आणि पावित्र्य ब्रह्मकर्म स्वभावता. सत्वगुणाचा प्रभाव आहे ना ब्राह्मणांच्यावर, त्यामुळे त्यांचा स्वभाव त्यांच्याकडनं काय होतं, शांतीपूर्ण असतात, क्षमाशील असतात, तपाचरणी असतात, सश्रद्ध असतात, ज्ञान आणि विज्ञान याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. ज्ञान ग्रहण करणं, ज्ञान वाढवणं, ज्ञान देणं आणि विज्ञान सुद्धा म्हणजे भौतिक ज्ञानाला किंवा भौतिक सुख ज्या ज्ञानामुळे आपण प्राप्त करून घेऊ शकतो अशा प्रकारच्या ज्ञानाला भगवद्गीता विज्ञान म्हणते. तर ते सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा सत्वगुणच आवश्यक असतो. पण सत्वगुण हा ज्ञानाशी संबंधित असतो, सत्वगुण हा प्रकाशाशी संबंधित असतो. निग्रह, मनोनिग्रह, मन शांत, अंतःकरण शुद्ध असेल तेव्हा त्याच्यामध्ये सत्वगुण हा प्रकट होतो आणि असं जे शांत मन असेल ते त्याचा निग्रह चटकन होतो. रुजुता, सरळपणा आणि पावित्र्य हे ब्राह्मणांच्या मध्ये स्वभावतःच असतं. शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनं दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्. शौर्य, धैर्य, प्रजा रक्षा, युद्धि अपलायन, दातृत्व, दक्षता, तेज, क्षात्र कर्म स्वभावता. सोपं आहे. शौर्य, धैर्य, प्रजेचं रक्षण करणं, युद्धामध्ये खंबीरपणे डटके उभं राहून ते 2 हात करणं, परिस्थितीशी सामना करणं, दान आणि सदैव अलर्ट असणे, एकंदरीत प्रशासनासाठी जे गुण आवश्यक असतात, कायदा आणि सुव्यवस्था, ते सगळे क्षत्रियांच्याकडे दिलेले आहेत, जे रजोगुण प्रधान आहे. कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. आता 44व्या श्लोकामध्ये एका ओळीमध्ये वैश्य वर्णाचे सगळे कर्म सांगितलेत आणि दुसऱ्या ओळीमध्ये शूद्रांची वर्ण सांगितले. शेती व्यापार गोरक्षा वैश्य कर्म स्वभावता करणे पडिली सेवा शूद्र कर्म स्वभावता. आपण जे शंकराचार्यांनी जे सांगितलंय तेच इथे भगवद्गीतेच्या 4 श्लोकांमधून आपण बघितलं की कसं गुण आणि कर्म म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की विविध वर्णांमध्ये असलेले जे भेद आहेत ते गुण आणि कर्म यांच्यानुसार आहेत आणि जन्मावरून नाहीत, हे आपल्याला या श्लोकांवरून पुरेसं स्पष्ट झालं. आता आपल्याला असं बघता येईल की जन्मानी ब्राह्मण असलेली व्यक्ती हे अजून थोडंसं पुढे नेऊया की ब्राह्मण जन्म आहे पण कर्मानी ती व्यक्ती किंवा गुणांनी ती व्यक्ती व्यापारी म्हणजे वैश्य असू शकते किंवा क्षत्रिय असू शकते. याची काही उदाहरणं सांगते म्हणजे तुम्हाला ते पटेल. आपले PN गाडगीळ किंवा चितळे हे जन्मानी काय आहेत, ब्राह्मण आहेत, पण कर्मानी काय आहेत, वैश्य आहेत, व्यापार करतात. सराफी पेढी चालवणं किंवा मिठाईचं दुकान चालवणं, त्याच्या अनेक शाखा काढणं ही व्यापारी वृत्ती आहे. आणि जन्मानी ब्राह्मण असून अत्यंत उच्च दर्जाची क्षत्रिय क्वालिटीज असलेलं उत्तम उदाहरण म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवे. बाजीराव बल्लाळ भट कोकणस्थ ब्राह्मण, पण इतका महान योद्धा की एकही लढाई तो हरलेला नाही, इतकं जाज्वल्य क्षात्रतेज त्यांच्यामध्ये होतं. आणि दुसऱ्या बाजूचंही उदाहरण बघूयात झालीच, कारण ते पण आवश्यक आहे की जन्मानी शूद्र आहेत पण ज्ञानप्रवृत्ती आहे, कर्मानी ब्राह्मण आहेत. आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय उत्तम उदाहरण आहे की त्यांना ज्ञानाचा सुद्धा अधिकार नसताना, त्या काळी स्पृश्य अस्पृश्य आणि त्यांना कुठलेच अधिकार समाजामधले सगळेच डावलले गेलेले असताना
त्यांची ज्ञानपिपासा इतकी तीव्र होती की त्याच्या आधारावर ते कुठल्या कुठे गेले आणि भारतासारख्या राष्ट्राचं संविधान लिहिण्या इतपत त्यांनी मजल मारली. तर उच्च कोटीचं सत्वगुण हा त्यांच्यामध्ये होता. तर बऱ्याच वेळा व्यक्तीमध्ये मिश्र प्रवृत्ती सुद्धा असतात आणि पूर्वजन्मामध्ये केली आपली जी काही आपल्या हात कर्म घडलेली असतील तर त्याच्यानुसार सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांच्या मिश्रणामध्ये कमी अधिकता निर्माण होते आणि मग सृष्टी रचनेच्या वेळी त्या गुण आणि कर्मांचे जे काही मिश्रण असेल त्याच्या अनुरूप भगवंत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा 4 वर्णांची रचना करतात. आता ह्या श्लोकाचा अभ्यास करताना अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट माझ्या अभ्यासात आली. ती म्हणजे फक्त मनुष्य 4 वर्णाचे असतात असं नाहीये बरं का. म्हणजे ह्याचा आपल्याला पुढच्या तत्वज्ञानाशी काही फार मोठा संबंध आणि उपयोग नाहीये, पण एक वेगळी इन्फॉर्मेशन म्हणून मी हे तुम्हाला सांगते की मनुष्या व्यतिरिक्त देव, पितर, तिर्यक योनी म्हणजे सगळे पशु पक्षी इतकंच काय तर वृक्ष हे सुद्धा ह्यांच्यात सुद्धा चातुर्वर्ण्य आहेत. म्हणजे त्यांचीही निर्मिती ही गुण आणि कर्मानुसारच केलेली आहे. म्हणजे गुणकर्मानुसार सृष्टींची निर्मिती हा विषय मानव आणि इतर सर्व सृष्टी ह्याच्यामध्ये काहीही भगवंतांनी विषमता केलेली नाही. तर फक्त मानवांसाठीच आहे असं नाहीये. त्यामुळे चातुर्वर्ण्य हे जे पद वापरलेलं आहे ते सगळ्या जीवांसाठी आहे. त्याच्या आपण गंमत म्हणून फक्त 2 उदाहरणं बघूया की पक्ष्यांमध्ये ही कशी विभागणी. तर पक्ष्यांमध्ये कबूतर आणि त्या वर्गातले हे सगळे ब्राह्मण, नंतर ससाणा हा क्षत्रिय, घार ही वैश्य आणि कावळा हा शूद्र वर्णातलं समजला जातो. आणि आता वृक्षांमधलं एक उदाहरण बघू. पिंपळ आणि पिंपळ वर्गीय हे ब्राह्मण, कडुनिंब इत्यादी क्षत्रिय, चिंच इत्यादी वैश्य आणि बाभूळ वगैरे जे आहेत निकृष्ट झाडं त्याला ती शूद्र. मला गंमत वाटली या इन्फॉर्मेशनची म्हणून जस्ट शेअर केलं. पण इथे आपण जेव्हा चातुर्वर्ण्यांचा विचार करणार आहे त्या ठिकाणी मात्र आपण या पदाने माणसांचाच समावेश त्याच्यामध्ये करणार आहोत. कारण गुण आणि कर्म यांच्या विभागाला समजण्याची शक्ती कोणाच्यात आहे तर ती माणसामध्येच आहे. आणि माणसाच्या म्हणजे मनुष्य योनीला दिलेली अजून एक देणगी म्हणजे कर्म करण्याचं स्वातंत्र्य. बाकीच्या कुठल्याच योनी या कर्मयोनी नाहीत, त्या भोगयोनी आहेत. कर्म करण्याचं स्वातंत्र्य मनुष्याला असल्यामुळे अधिकार म्हणा, स्वातंत्र्य म्हणा, इथे चातुर्वर्ण्यांनी आपण मनुष्य मात्रावरतीच लक्ष केंद्रित करणार आहोत. आता इथे भगवंत असे म्हणतात की 4 वर्णांची रचना मीच केली आहे, या माझ्याकडूनच झाली आहे. त्याचा अजून एक अर्थ असा घ्यायला पाहिजे असं रामसुखदास सांगतात की त्यातून भगवंतांना हेही सुचवायचंय की तुम्ही सगळे म्हणजे सगळी मनुष्य मात्र हे माझेच अंश आहेत आणि मी सगळ्यांचाच परम सुहृद असल्यामुळे मी सगळ्यांच्याच हिताकडे लक्ष देतो. आता इथे आपण परत थोडस जे मागच्या श्लोकाच्या विवेचनामध्ये आपण भगवंत आणि इतर देवत अशी जी काही एक तुलना बघितली होती त्याच्यामध्ये एक पॉइंट हा चौथा जो काय असेल तो चौथा का 5वा तो ऍड होतो की त्या ज्या देवता आहेत त्यांचे मनुष्य मात्र हे त्यांचे अंश नाहीत आणि त्या देवता माणसांचे परम सुहृदही नाही. हा मुद्दा मागच्या वेळेला आपण बघितला होता. म्हणून आपल्या हिताचा ते विचार करत नाही. तुम्ही हे मागितलंय त्याच्याकरता तुम्ही ही उपासना केली आहे ते दिलं, त्यांनी तुमचं भलं होतंय का बुरं होतंय ह्याच्याशी त्या देवतांचा काही संबंध नाही. पण भगवंताचं तसं नसतं, भगवंताचा संबंध आहे. आणि म्हणून भगवंतांनी जे चातुर्वर्ण्य निर्माण केलेले आहे त्यानुसार जे स्वकर्म आहे ते स्वकर्म करून मला प्राप्त करून घ्यावं असं पुढे 18व्या अध्यायातल्या 46व्या श्लोकात भगवंत म्हणतात. स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवाः. म्हणजे स्वतःच्या कर्मानी त्याचं पूजन करून मानव हे सिद्धी प्राप्त करून घेतात. आता सिद्धी गेल्या श्लोकामध्ये कर्म ज्या सिद्धी होती म्हणजे कर्मात्म मिळणारं फळ म्हणजे आपण बघितलं होतं की ते कर्माच्या सिद्धांतावरती अवलंबून असतं आणि प्रारब्ध कर्मानुसार ते तुमचं जे असतं ते तुमच्या वाट्याला येतं. पण इथे मात्र सिद्धी हे मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित येतती सिद्धयेमध्ये जी सिद्धी बघितली होती की नाही ती म्हणजे परमेश्वर प्राप्तीला सिद्धी म्हटलेलं आहे आणि तीच खरी सिद्धी आहे.
बऱ्याच ठिकाणी सिद्धी हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने येतो, पण भगवद्गीतेत तो जास्तीत जास्त वेळेला परमेश्वर प्राप्ती या अर्थाने आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की कुठल्याही प्रवृत्तीच्या व्यक्तीला आपापल्या अंतःकरणाच्या ठेवणीनुसार कर्म करून आपापला उत्कर्ष करत करत साधत साधत ईश्वर प्राप्ती ही सिद्धी मिळू शकते. त्यामुळे इथे श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा प्रश्न म्हणजे असं नाही की परमात्मा प्राप्तीचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे, असं अजिबात नाहीये. कुठल्याही वर्णातली व्यक्ती आपलं स्वकर्म नीटपणे पार पडून आपला उत्कर्ष करून परमेश्वराला प्राप्त करून घेऊ शकतो. आता ह्याच बाबतीत ह्याच लाईन्स वरती स्वामी चिन्मयानंद काय म्हणतात की त्यांचे विचार काय आहेत ते थोडासा विचार करूया. ते असं म्हणतात की अशा स्वाभाविक गुणकर्माच्या वरून जी विभागणी केलेली आहे त्यामुळे आध्यात्मिक जीवनाच्या अभ्यासाच्या दृष्टीने संपूर्ण मानवजात ही 4 विभागामध्ये विभागली गेलेली आहे, 4 वर्णामध्ये विभागली गेलेली आहे. ते पुढे उदाहरण देतात की जसं की हे 4ही वर्ण कसे समान आहेत हा मुद्दा पटवण्याकरता ते उदाहरण देतात की एखाद्या शहरामध्ये वेगवेगळे गट असतात. ते व्यापाऱ्यांचा गट असतो, डॉक्टरांची असोसिएशन असते, तिथे जी राहणारी सगळी पॉप्युलेशन असते ते चरितार्थासाठी काय करतात ह्याच्यावरून आपण त्यांचे वेगळे वेगळे त्याला नावं देतो. कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, अगदी न्हावी, चांभार, शिंपी, दूधवाला, चहावाला, रिक्षेवाला. तर हे जे त्यांच्या चरितार्थासाठी ते जे करतात त्यांची जी वृत्ती असते. गंमत म्हणजे संस्कृतमध्ये वृत्ती हा शब्द उपजीविकेसाठी जो तुम्ही व्यवसाय करता किंवा जे काही करता काम त्याला वापरलेला आहे बरं का. आणि ते आपल्याला कसं पटेल, निवृत्ती म्हणजे मग ती रिटायर होता त्याला निवृत्ती म्हणतात, तोपर्यंत तुम्ही वृत्तीच्या मागे असता. तर तुमच्या वृत्तीवरून हे तुम्ही वेगवेगळ्या समाजामधले घटक आणि त्यांची नावं त्यांना दिले गेले. मग आपण असं म्हणू शकतो का की फक्त डॉक्टरच आम्हाला हवेत, चांभार आम्हाला नकोत, अमुक नकोत, हेच फक्त महत्वाचे? तिथे तसं नाही. अख्खा समाज जर आपण गृहीत धरला तर हे जे सगळे वेगळे वेगळे गट आहेत त्यातलाच कोणी एकच श्रेष्ठ आणि एकालाच फक्त महत्व द्या आणि दुसऱ्याला महत्व देऊ नका असं करून चालणारच नाही. अख्खा समाज जर व्यवस्थित चालायचा असेल तर हे सगळ्यांचा ह्याच्यात बॅलन्स पाहिजे. सगळ्यांना इतकाच त्यांच्या वृत्तीसाठी रिस्पेक्ट देण्याची गरज आहे. कारण म्हणून ते म्हणतात की हे जे वेगळे वेगळे वर्ण आहेत तर हे वर्ण हे एकमेकांशी स्पर्धा करणारे, एकमेकांना मागे ओढणारे, एकमेकांना विरोध करणारे असे नसावे, तर ते एकमेकांना पूरक असावे. त्या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन आपापलं काम व्यवस्थित करून अख्ख्या समाजाला पुढे घेऊन जावं किंवा समाजामध्ये शांतता आणि सहृदयतेने नांदावं की जेणेकरून सगळेच समाज घटक हे सुखा समाधानात राहतील. आणि गीतेचं हेच वैशिष्ट्य आहे की चातुर्वर्ण्य हे ह्या संकल्पनेनुसार जर बघितलं तर वर्ण किंवा जाती ह्या जन्मावर अवलंबून नाही, त्या कर्मावर अवलंबून आहेत. आणि ते कर्म हे त्रिगुणांपैकी ज्या गुणांचं प्राबल्य तुमच्या अंतःकरणामध्ये आहे त्याच्यावर अनुसरून तुमच्या हातनं कर्म घडतात. ती कर्म तुम्हाला जमतात. घडतात म्हणजे काय की आता मला जर माझी ब्राह्मण वृत्ती असेल, सत्वगुण माझ्यामध्ये जास्त असेल तर नवीन नवीन गोष्टी शिकणं आणि शिकवणं ह्याची मला आवडच असते आणि ते मला जमता येईल बऱ्यापैकी. तेच मी माझ्या स्वभावाच्या विरुद्ध काहीतरी वेगळं करायला गेले तर ते मला तितकं जमत नाही, मला ते आवडत नाही, मी ते खूप चांगलं करू शकत नाही, ते कौशल्य ग्रहण करण्यामध्ये मला खूप ताण येतो आणि माझी प्रगती ही खूप लिमिटेड होते. तेच माझी काय आवड आहे म्हणजे याला आपण ऍप्टिट्यूड हा जो आपण आजकालच्या जमान्यामध्ये जो शब्द वापरतो, ऍप्टिट्यूड आपली ओळखली आणि ती विकसित केली तर आपल्यालाही समाधान मिळतं आणि आपल्या कामामध्ये आपण जी उंची गाठतो त्यामुळे इतर समाजाचं सुद्धा भलं होतं. इतरांना सुद्धा आपल्या कौशल्याचा आपण उपयोग करून देऊ शकतो. त्यामुळे याच्यामध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ असं काही नाही. आतापर्यंतच्या विवेचनामध्ये आता गीतासागर या ग्रंथामध्ये डॉक्टर शंकर अभ्यंकर मात्र या गुणकर्म विभागशःचा खूपच एकदम वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतात आणि तोही आपण जरा समजून घेऊ. ते काय आणि कसा अर्थ लावतात? ते म्हणतात की माणसाचा जो अहंकार असतो तो त्याला कर्म करायला प्रवृत्त करतो. तो अहंकार सुद्धा वेगवेगळ्या 4 प्रकारचा आहे. ते अगदी पहिले प्रकारांची नावं सांगते.
मग त्याचं आपण विवेचन करू. पहिला प्रकार जो आहे तो अज्ञानजन्य निरहंकार, म्हणजे अज्ञानातून निर्माण झालेला निरहंकार. दुसरा आहे तो व्यक्तिगत अहंकार, जो प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी असतो. तिसरा जो आहे तो व्यापक अहंकार. आणि चौथा जो आहे तो ज्ञानजन्य निरहंकार. निरहंकार त्याच्या मुळाशी ज्ञान. आता इथे आपल्या लक्षात येईल की इथे मात्र थोडं तरतम आहे. आतापर्यंतच्या आपल्या चातुर्वर्ण्यांच्या ह्याच्यामध्ये समानता होती. इथे थोडस तरतम आहे की उत्क्रांतीच्या, म्हणजे मनुष्याच्या उत्क्रांतीचा जो एक प्रवास, त्याच्यामधले वेगळे वेगळे टप्पे जर आपण बघितले तर त्याची सुरुवातीचा प्राथमिक टप्पा जो आहे तो ज्ञानजन्य निरहंकार इथपासून सुरुवात होतो. त्याचं टार्गेट जे आहे ते अज्ञानजन्य निरहंकार ही सुरुवात आहे आणि ज्ञानजन्य निरहंकार हे गंतव्य, हे टार्गेट आहे, तिथे पोचायचंय. म्हणजे ते सर्वोत्तम आहे असं म्हणू. आता काय आहे म्हणजे याच्यामध्ये कसं काय म्हणायचंय त्यांना या शब्दांमधून, या अहंकाराच्या वेगळ्या वेगळ्या जी नावं दिलेत त्याच्यात त्याचं जर आपण समजून घेऊ. अज्ञानजन्य निरहंकार हा गुणांच्या दृष्टीने तम पातळीवर आहे. तसंही बघितलं तर सत्व रज तम हे तीनही गुण जरी आपल्याला आवश्यक असले तरी तम हा सगळ्यात खालच्या पातळीवरचा, रज हा मध्यम आणि सत्व हा उच्च हे आहेच. आणि आपण किती जरी समानता म्हटली की नाही तरी सृष्टीमध्ये थोडी विषमता ही आहेच बरं. ती विषमता ऍक्सेप्ट करण्यामध्येच शहाणपण आहे. त्याच्यामध्ये आपल्या कुवतीनुसार बदल आपण जरूर करावा, पण सगळ्यांनी सारखं समच राहायला पाहिजे. सृष्टीच्या उत्पत्तीपासून ते सृष्टीच्या अंतापर्यंत सृष्टीमध्ये कायम विषमताच जास्त प्रमाणात दिसून येते. समता इज अन ऍक्सिडेंट. इनहेरंटली नॅचरली विषमताच जास्त असते. ही गोष्ट आपण ऍक्सेप्ट केलेली बरी. कारण नाहीतर काय होतं की भलत्याच गोष्टीच्या ठिकाणी आपण समतेची तलवार उपसून जर निघालो तर त्याच्यातनं काही साधत नाही. त्यापेक्षा भांडण्यापेक्षा किंवा विरोध करण्यापेक्षा समजून घेऊन स्वीकारून त्याच्याविषयी जेवढं करता येईल तेवढं करावं. म्हणजे आपण तमोगुणी असो तर आपण एकदम विद्वान ब्राह्मण म्हणून मी प्रवचन द्यायला सुरुवात करीन किंवा ही अपेक्षाच ठेवण्यात चूक आहे ना. म्हणजे तुम्ही तमोगुणातनं हळूहळू रजोगुणाकडे जा, रजोगुणाकडून हळूहळू सत्वगुणाकडे जा. ही नॅचरल जी हायरार्की आहे त्याच्यातूनच तुम्हाला प्रवास केला पाहिजे. हे सुद्धा हे जे त्यांनी ह्यात जो अर्थ लावलाय त्याच्यातून आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की अज्ञानजन्य निरहंकार हा गुणांच्या दृष्टीने तम पातळीवरती आहे आणि या स्तरावर स्वत्वाची जाणीव नसते. अहंकारच नसतो. म्हणजे स्वत्वाची जाणीव कसं असते, निरहंकारच आहे ना पूर्ण. तर इथे जास्त करून मानवाखेरीज ज्या इतर योनी आहेत ना त्या सगळ्या इथे येतात. वाघ, सिंह, इतर पशु पक्षी की जे एका बेसिक प्राथमिक स्तरावरतीच काम करतात. म्हणजे कुठल्या की आहार, निद्रा, भय आणि मैथून ह्या पलीकडे त्यांचा कुठलाच विचार नसतो. अजून त्यांना काही जीवनात मिळवायचंय, जीवनात मोठं उद्दिष्ट आहे, त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय, अशी त्यांच्याकडे काही भानगडच नसते. ते आहे तसं आपलं जगत असतात. जसा दिवस येईल तसा स्वीकारतात, जे जमेल ते भक्ष्य मिळवतात, खातात, पितात, झोपतात, बाळांना जन्माला घालतात आणि त्यांचा तो आयुर्मर्यादा संपली की मरून झालं. इथपर्यंतच त्यांचं जीवन. तर इथे निरहंकार आहे पण तो ज्ञानाच्या अभावी आहे म्हणून त्याचा काही फार मोठं गौरवपूर्ण उल्लेख केलेला नाही. आता पुढची पायरी ती आहे ती व्यक्तिगत अहंकाराची. आता इथे अहंकार मात्र जागृत झालेला आहे. त्यामुळे पैसा मिळवावा, कीर्ती मिळवावी, सुखाची साधनं मिळवावी अशा इच्छा उत्पन्न झालेल्या असतात. त्यामुळे इथे लोकेशणा, तारेषणा आणि वित्तेषणा ह्याच्या 3 ईषणा आपण बोलतो त्या बऱ्यापैकी तीव्र झालेल्या आहेत या स्टेजला. पुढच्या म्हणजे तिसऱ्या पायरीवर ज्याला आपण व्यापक अहंकाराची पातळी म्हणतो तिथे स्वतःच्या बरोबर इतरांचाही विचार करायची एक वृत्ती तिथे स्वभावामध्ये आलेली आहे. मग एखादा सत्वस्थ माणूस असेल, सत्वप्रधान माणूस जो चांगला धनसंपन्न आहे तर तो म्हणेल की आता माझ्याकडे जास्त द्रव्य आहे तर मी अनाथांच्यासाठी, अनाथ मुलांसाठी काहीतरी देतो, त्यांच्या आरोग्यासाठी काही योजना सुरू करतो किंवा त्यांच्यासाठी मी काही कपडे देतो किंवा
त्यांच्या शिक्षणासाठी खर्च करतो. हे थोडा त्याचा अहम हा व्यापक झालेला आहे. ज्यांनी उपदेशसार ऐकलं असेल त्यांना थोडीशी आठवण करून देते. व्यष्टी अहम आणि समष्टी अहम. व्यष्टीपासून समष्टी अहम कसा व्यापक होत जातो समष्टीपर्यंत, त्यावेळेला जी आपण बरीच उदाहरणं बघितली होती त्याच्यामध्ये काही उदाहरणांची इथे आठवण करून देते, म्हणजे तिची लिंक लागेल. की राष्ट्रभक्त क्रांतिकारक सावरकर, त्यांचा फक्त स्वतःच्या कुटुंबापुरेसा मर्यादित विचार नव्हता, ते पूर्ण राष्ट्राच्या संसाराचा विचार करत होते. किंवा समाज सुधार, आता आपण मगाशी बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते स्वतःपुरते कधी जगलेच नाही. अख्खा त्यांचा समाज आणि त्याचा कसा उद्धार होईल ह्याच्यासाठीच ते कार्य करत होते. त्यांचा अहंकार हा व्यापक झालेला होता. त्यांच्या पूर्ण जी जमात होती अस्पृश्य समाजाशी त्यांचा अहंकार हा, ते त्यांची सुख दुःख, त्या संपूर्ण समाजाची सुख दुःख ही त्यांची सुख दुःख होती आणि ती दूर करण्याचं ध्येय त्यांनी बाळगलेलं होतं. आणि आता शेवटच्या टप्प्यावरती ज्ञानाची प्राप्ती झालेली. ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळे आपोआपच अहंकार हा गळून पडतो आणि मग तुकोबांसारखे ज्ञानी संत काय म्हणतात, ते साक्षी भावानी आपल्या अहंकाराचं मरण बघतात आणि मग ते म्हणतात की आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. सगळा अहंकार गेला, आता केवळ लोककल्याणासाठी किंवा इतरांना सन्मार्ग दाखवण्याकरताच जीवनाचा उपयोग करायचा आहे. ही जी अवस्था आहे ती म्हणजे ज्ञानजन्य निरहंकार. तुकाराम महाराजांच्याच अभंगात आहे ना, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. म्हणजे आता माझ्या जीवनाचं दुसरं काहीच लक्ष नाहीये इतरांच्यावरती उपकार करण्याखेरीज. तर असे हे 4 अहंकार. ही मांडणी खूप छान वाटते मला, एक वेगळा विचार आपल्याला ह्याच्यातनं मिळतो. आता ह्या 4 अहंकाराचं जे विश्लेषण आहे त्याचं या 4 वर्णांची आपण जुळ बसवली पाहिजे ना, कारण आपला विषय तो चाललाय की चातुर्वर्ण्यम. मग आता इथे अज्ञानजन्य निरहंकार ह्याचा संबंध या पातळीवर शूद्र, अहंकार व्यक्तिगत अहंकार या पातळीवर वैश्य, व्यापक अहंकार या पातळीवर क्षत्रिय आणि ज्ञानजन्य निरहंकार या पातळीवरती ब्राह्मण, अशी रचना त्यांनी मांडलेली. तर ह्याच्यामध्ये ब्राह्मणांना द्रव्य प्राप्तीचं कुठलंही साधन नाहीये बरं का. आणि आपण ते बघतोच कुठल्याही आपल्या कथांमध्ये, एक गरीब बिचारा ब्राह्मण होता, एक दरिद्री ब्राह्मण होता, अशी सुरुवात असते. ती ब्राह्मण हे कायम दरिद्रीच का असतात, पण त्यांना तशा अर्थाने द्रव्य प्राप्तीचं कुठलंही साधन नाहीये. पूर्वी सुद्धा गुरुकुलांमध्ये अशा काही फीज वगैरे नसायच्या. सर्व स्तरामधली लोक म्हणजे गरीब किंवा श्रीमंत सगळ्यांनाच प्रवेश दिला जायचा आणि जो तो आपापल्या कौटुंबिक पार्श्वभूमीनुसार जे शक्य असेल ते गुरुदक्षिणा म्हणून द्यायचे. त्याच्यामध्ये गुरुकुल चालवणारे जे ऋषी असत ते ज्ञानदान करत असत. आपल्या शास्त्रांमध्ये ज्ञान आणि अन्न हे विकायला परमिशनच नाहीये. आता एक्झॅक्टली आपण अपोजिट बघतो. ज्ञान आणि अन्न सगळ्यात जास्त प्रमाणावर विकलं, म्हणजे ज्ञानाचा बाजार जो म्हणतो आपण तो इतका भुजबुजाट झालेला आहे. पण आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे ते विकायला परमिशनच नव्हती. त्यामुळे ब्राह्मणांच्याकडे कुठलंही द्रव्य प्राप्तीचं साधन नाही. त्यांचं पोषण हे इतर तिघांनी मिळून करायचं. शूद्रांनी त्यांची सेवा त्यांना फ्रीमध्ये उपलब्ध करून द्यायची, क्षत्रियांनी त्यांचं संरक्षण करायचं, वैश्यांनी त्यांचं भरण पोषण करायचं, म्हणजे उरलेल्या तिघांनी त्यांची उपजीविका बघायची. कारण जेव्हा प्रत्येकाच्याकडे धर्मकार्य करायला पुरोहित म्हणून ब्राह्मणच जाणार, तेव्हा त्या ब्राह्मणांना म्हणून जे देणं वगैरे सुरू झालं तर त्यांची उपजीविका नीट चालावी याच्यासाठी त्यांना फळं देणं. ते आपण सगळे जे म्हणतो ना की तिथे दक्षिणा ठेवलेली असते विड्यांच्यावर, ती विड्यांची पानं, त्याच्यावर ठेवलेली फळं, गुळ खोबरं सगळं ब्राह्मणाला का देतात, तर पूर्वीची ती अवस्था होती की त्याच्यातून त्यांचं चरितार्थ चालावं, त्यांचं घर त्याच्यावरती चालावं. शिधा कधी देतात काही पूजांमध्ये, डाळ तांदूळ गुळ वगैरे असं देण्याची पद्धत आहे. तर ब्राह्मणांचं काम हे ज्ञान आणि सत्व समाजामधलं टिकवून ठेवणं, वाढवणं. वैश्यांकडे धननिर्मितीचं सगळं साधन, द्रव्य प्राप्ती ही त्यांची वृत्ती आहे, अधिकार प्राप्ती ही क्षत्रियांची वृत्ती आहे. त्यामुळे ते काय करणार, सगळ्या कायदा संरक्षण सुव्यवस्था
सगळ्या समाजामध्ये सगळ्यांना अभय देणं, हे. पण हे जरी असलं आणि शूद्रांनी सगळ्यांना सेवा, सर्व्हिस इंडस्ट्री ज्याला म्हणतो ना आपण आता, ती ती सगळी शूद्रांच्या ताब्यात. पण असं जरी असलं तरी न्याय व्यवस्थेवरती धर्मव्यवस्थेचा किंवा ज्ञानाचा अंकुश असला पाहिजे ह्या विचारांनी ब्राह्मणांना असे काही अधिकार दिलेले होते की जर राजा त्याची कर्तव्य नीट पार पाडत नसेल तर प्रसंगी त्याला राज्याच्या सिंहासनावरून खाली उतरवायची शक्ती सुद्धा आणि ते पॉवर, ती अधिकार ही ब्राह्मणांना दिलेली होती. म्हणून असे काही कथा आहेत भागवतामध्ये, त्याच्यामध्ये नहुष राजा किंवा वेन राजा हे अत्यंत कुकर्मी राजे होते, पराक्रमी, पण अत्यंत त्यांच्या डोक्यात राजसत्ता गेलेली होती आणि अत्यंत वाईट वागणूक देऊन ते प्रजेचा छळ करत होते. तेव्हा सगळे ऋषी एकत्र येऊन त्यांना कट करून त्यांना मारलं, सिंहासनावरून खाली खेचलं आणि त्यांचा वध केला. इतकं सामर्थ्य किंवा इतकी पॉवर ही ब्राह्मणांना दिलेली होती. कारण कोणीही आपल्या सामर्थ्याचा गैरवापर होऊ नये याची ही इनहेरंट व्यवस्था आपल्या धर्मशास्त्रामध्ये केलेली होती. तर अशा प्रकारे ही झाली चातुर्वर्ण्य व्यवस्था, चातुर्वर्ण्याची विभागणी. तर ती का केली, त्याचे मुख्य 2 हेतू बघायला पाहिजेत की एकतर सगळ्या मानवांचं कल्याण व्हावं यासाठी आणि निष्काम कर्मयोगाची श्रेष्ठ परंपरा ही अव्याहतपणे, अखंडपणे चालू राहावी याच्यासाठी. आता सगळ्यांचं कल्याण कसं होणार, आपण जेव्हा 12व्या श्लोकाचं जेव्हा विवेचन पाहत होतो तेव्हा आपण एक बघितलं की मानुषे लोके क्षिप्रम सिद्धी भवती, कर्मजा सिद्धी मानुषे क्षिप्रम भवती. मनुष्य जमातीमध्ये कर्मापासून केलेलं फळ हे लवकर मिळतं. ह्याचं एक कारण तुम्हाला आठवतं मी सांगितलेलं की मनुष्य जन्मामध्ये वर्णाश्रम व्यवस्था आहे आणि वर्णाश्रम व्यवस्थेप्रमाणे कर्म करण्याचा अधिकार ज्यांना आहे किंवा कर्म करण्याचं ज्ञान ज्यांना आहे त्यांची प्रगती लवकर होते. कारण हे चातुर्वर्ण्य या अर्थाने म्हणतात की चातुर्वर्ण्य व्यवस्था ही समाजाच्या कल्याणासाठी केलेली आहे. प्रत्येकाने आपण आहोत तिथून पुढे कसं जावं ह्याची व्यवस्था या चातुर्वर्ण्यांमध्ये आहे. आपल्या अंगचे गुण ओळखा आणि त्यांचा वापर करा, ही त्याच्यामधली भूमिका. आता इथपर्यंत आपलं पहिलं हे झालं, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. आता दुसरी ओळ, तस्य कर्तारमपि माम विद्य कर्तारम अव्ययम. त्या चातुर्वर्ण्याचा कर्ता भास, तस्य म्हणजे चातुर्वर्ण्यस्य, त्या चातुर्वर्ण्याचा कर्ता भासत असूनही मला अकर्ता आणि अव्यय जाण. असं का म्हणतायत भगवंत ते आता बघूया. सगळं तर भगवंतानी केलं, म्हणजे माझ्याकडून केलं गेलं असं म्हणतात आणि लागलीच म्हणतात की मला अकर्ता मान आणि मला अव्यय मान. मग ती गोष्ट समजून घेणं भाग आहे. आता काय, प्रकृती ही प्रकृतीच्या नियमांनुसार अनेक गोष्टी करत असते. म्हणजे काय काय करते प्रकृती, म्हणजे सृष्टीची निर्मिती करते, तिचं पालन करते, तिचा संहार करते आणि पालन करण्यामध्ये अनेक व्यवस्था असतात. जलचक्र आहे, अन्नचक्र आहे, ऋतुचक्र आहे. ते सगळं वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी वर्षानुवर्ष युगानुयुग घडत राहणं ही फार मोठी व्यवस्था आहे जी प्रकृती सतत करत असते. आणि त्या सगळ्या जीवसृष्टीमधली ज्या अनेक विविधता, अपार विविधता आहे जीवसृष्टीमध्ये, त्याच्यातली एक मानवजात आणि त्या असंख्य प्रकृतीच्या कर्मांपैकी ह्या मानव जातीची गुणकर्मानुसार घडण आणि विभागणी हे प्रकृतीच्या दृष्टीने पाहिलं तर एक अगदी छोटस काम आहे. इथे ते काय सांगितलंय ते उदाहरण म्हणून सांगितलं. आपल्यासाठी ते खूप दिव्य आहे, पण प्रकृतीच्या फापड पसारा आणि तिचं कार्यबाहुल्य पाहिलं तर ते फार छोटं आहे. आणि प्रकृती ही ईश्वराचीच एक शक्ती आहे म्हणून ते मया म्हटले, माझ्याच शक्तीने म्हणून मया. दुसरं असं आहे की प्रकृतीचे जे नियम आहेत ते जणू काही ईश्वरच चालवतो आहे असं वाटतं. त्यासाठी एक उदाहरण देतात की ओनर्स टीमनी मॅनेजर्सची एक टीम ठेवलेली असते आणि मॅनेजर्स हे सगळी कंपनी चालवण्याकरता वेगळे वेगळे प्रोटोकॉल्स किंवा वेगवेगळे सिस्टीम्स घालतात. तर त्या सगळ्या सिस्टीम्स मध्ये ओनर प्रत्येक वेळेला त्यात काही इन्व्हॉल्ड असतो किंवा त्याच्यात तो बदल करतो
किंवा तो स्वतःच ते सगळं ठरवून असं काही नसतं. बरेच वेळा मॅनेजरियल लेवलवरती ह्या सगळ्या सिस्टीम्स घातल्या जातात आणि त्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात. पण कर्मचारी वर्गात काय भावना असते हे मालकांनी सांगितलंय म्हणजे केलं पाहिजे. तिथे कसं मालक आणि मॅनेजर हे वेगळे समजले जात नाही, तसं परमेश्वर आणि प्रकृती हे वेगळे समजले जात नाहीत जनरली. त्यामुळे प्रकृतीची सगळी कर्म ही परमेश्वरांनीच केल्यासारखी वाटतात. खरं करणारी प्रकृती असते. ईश्वराचं चैतन्य त्याला लागतंच. ईश्वराच्या उपस्थितीशिवाय प्रकृती काहीच करू शकत नाही. ही गोष्ट जरी खरी असली तरी प्रत्यक्ष सगळे उलाढाल ही प्रकृती करत असते. या अर्थाने मी सृष्टीचा कर्ता भासत असलो तरीही मी अव्यय आणि अकर्ता आहे असं समज, असं इथे ते सांगतायत. दुसरं मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की ह्या श्लोकांमधले जे शब्द आणि जी व्याकरणाची रचना आहे ती सुद्धा जाता जाता काही गोष्टी सुचवतात. तर आता चातुर्वर्ण्यम मया सृष्टम ह्याच्यामध्ये कर्मणी रचना आहे, म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस आहे. जे संस्कृत शिकतात त्यांना लागलीच हे पटेल आणि लक्षात येईल. मी चातुर्वर्ण्य निर्माण केलं असं मी म्हणते. तशी कर्तरी रचना नाही, ऍक्टिव्ह व्हॉइस नाहीये. माझ्याकडून चातुर्वर्ण्य निर्माण केलं गेलं. कर्तरी रचनेमध्ये कर्ता प्रमुख असतो आणि कर्मणी रचनेमध्ये जे काम केलं जातं ते महत्वाचं असतं. कर्ता गौण असतो. कर्ता हे ते कर्म करण्याचं एक साधन असतो आणि साधने तृतीया म्हणून तृतीया विभक्तीत असतो कर्मणी रचनेमधला जो कर्ता असतो तो. तर ह्याच्यातून पण ते अकर्ते पण सुचवण्यासाठी कर्मणी रचना वापरलेली आहे. हे सहजच मला असा विचार आला डोक्यामध्ये की हे कर्तरी कर्मणीचा जो आपण व्याकरणातून आपण हे करतो, कर्तेचं कर्मणी करा, कर्मणीचं कर्तरी करा वगैरे वगैरे, पण इथे ते किती स्वाभाविकपणे परमेश्वराच्या मुखातून बाहेर पडलेले. दुसरं अकर्तारम हे पद कर्म करत असताना कर्तृत्वाभिमानाचा अभाव सांगण्यासाठी सुद्धा आलेले. हे सगळं करून सृष्टीची रचना, पालन, संहार इत्यादी सगळी कर्म करीत असून सुद्धा कुठेही परमेश्वरांनी त्याचा कर्ता भाव आपल्याकडे घेतलेला नाहीये आणि ते सगळ्यांपासून ते संपूर्णपणे अलिप्त आहे. अलिप्तपणे ते सगळ्या प्रकृतीच्या मार्फत हे सगळं घडवत आहे. म्हणून पण अकर्तारम असं वापरलंय. 2-5 मिनिटात मी संपवते. 5 वाजायला आले. अव्ययम. आता व्यय या शब्दाचा अर्थ खर्च किंवा झीज आणि अव्यय म्हणजे जिथे झीज होत नाही किंवा जिथे कशाचा खर्च होत नाही. तर आता खर्च हा शब्द किंवा झीज कुठे असते, जेव्हा कारणापासून कार्य निर्माण होतं तेव्हा कुठल्या ना कुठल्या प्रकारची झीज होते. काही प्रमाणात वस्तूंची किंवा आपल्या शक्ती तरी आपण वापरतोच. एक आपण उदाहरण घेऊ. कुंभारांनी मडकी बनवली मातीपासून. तर मडकं हे कार्य आहे. तर त्याची 2 कारणं, कुठलंही कार्य होण्यासाठी 2 कारणं लागतात. एक उपादान कारण आणि एक निमित्त कारण. तर माती हे त्याचं उपादान कारण म्हणजे रॉ मटेरियल, ते जड असतं. आणि मातीपासून मडकी तेव्हाच बनतात जेव्हा चेतन असलेला कुंभार ते करतो. त्या चेतन कुंभाराला म्हणतात निमित्त कारण. तसं सृष्टी रचनेमध्ये भगवंतच उपादान कारण आणि भगवंतच निमित्त कारण आहे. उपादान कारण खरं म्हणजे त्रिगुणात्मक प्रकृती आहे, पण प्रकृतीला स्वतंत्र अस्तित्व नाहीये परमेश्वराखेरीज, म्हणून भगवंतच उपादान कारण असं म्हटलं जातं. आणि सृष्टी रचना करताना भगवंतांचं काहीही खर्च होत नाही. आपण जनरली बाकीच्या ह्याच्यामध्ये बघितलं व्यवहारात तर एका शक्तीचं रूपांतर दुसऱ्या शक्तीत तरी होताना दिसतं, पण ईश्वर हे तत्वस्वरूप आहेत ना, त्यामुळे त्यांच्यात कोणताच बदल होत नाही. ते जसेच्या तसे राहतात आणि म्हणून त्यांना अव्यय असं म्हटलेलं आहे. इथे अजून एक पद आहे, विधी, जाण. जाण या पदाने भगवंतांनी आपल्या कर्मांच्या दिव्यतेला समजून घेण्याची जणू काही आज्ञाच केली. कशासाठी ते महत्वाचे. कर्म करीत असताना कर्माची सामुग्री आणि कर्मफळाशी आपला कोणताच संबंध न असणं ही ईश्वरीय कर्माची दिव्यता आहे आणि ही त्यांना हायलाइट करायची त्याच्यातून की हे तू जाण की हे एवढं सगळं करूनही मी अकर्ता आहे आणि अव्यय आहे. आणि जीव सुद्धा भगवंताचाच अंश आहे. पण मग अशी म्हटलं होतं माझ्याकडून हे चातुर्वर्ण्य निर्माण केले गेले म्हणताना त्यांना हेही सूचित करायचंय
की हे सगळे मानव माझाच अंश आहेत, त्यामुळे ते सुद्धा अव्ययच आहेत. फक्त त्यांना ती काहीतरी विशिष्ट पद्धतीने विचार केल्याशिवाय त्यांना ते कळणार नाही. त्यांनी कसा विचार करावा, की शरीर वगैरे ज्या सगळ्या वस्तू, शरीर आणि शरीराच्या रक्षणासाठी, पालनासाठी जे काही संसारातल्या वस्तू मिळालेल्या आहेत त्या संसाराच्याच आहेत, आणि म्हणून त्यांना संसाराच्याच सेवेत लावल्यामुळे माझा काय खर्च होणार आहे? माझं नाहीच आहे ना ते, मला संसाराकडूनच मिळालंय, संसारासाठीच मी खर्च केलं, तेव्हा या स्वरूपात मी अव्ययच नाही का? त्यामुळे जर साधकानं असा विचार केला की शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, बाकी आपल्याला जे काही व्यावहारिक गोष्टी मिळाल्यात त्या सांसारिक पदार्थांना आपलं आणि आपल्यासाठी न मानता इतरांसाठीच वापरायचं आहे, तर त्यांना आपल्या अव्ययतेचा अनुभव येईल. असा एक मुद्दा ह्याच्यामधून त्यांना सांगायचा आहे. तर ज्ञानेश्वरी आपण पुढच्या वेळेला वाचूयात आणि इथे थांबूयात. आपण हा 13वा श्लोक पूर्ण केला. ज्ञानेश्वरी खेरीज पुढच्या वेळेला आपण ज्ञानेश्वरी सांगून सुरुवात करू. प्रार्थना म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.